चल मित्रा, उन्नत उत्साही उज्ज्वल जीवनाची उडी उंच उंच उभारू. चल मित्रा, उन्नत उत्साही उज्ज्वल जीवनाची गुढी उंच उंच उभारू. सुखी समाधानी स्वानंदी जीवनाच्या म्हणता की आपण मारू. कोणत्याही गोष्टीचं फळ लगेच मिळत नाही, पण ते मिळतं, 100% मिळतं. चांगल्या गोष्टीचं चांगलं, वाईट गोष्टीचं वाईट, पण फळ जरूर मिळतं. हा कर्माचा अकाट्य सिद्धांत आहे. जो बोएगा सो पाएगा. पण या बोएगा आणि पाएगामध्ये संयम सगळ्यात महत्त्वाचा असतो आणि नियम सगळ्यात महत्त्वाचा असतो. जो संयम ठेवतो, जो नियमात राहतो, त्याला आपल्या कर्माचं अपेक्षित फळ, यश नक्की मिळतं. एक राजा होता. तो असाच फेरफटका मारण्यासाठी आपल्या राज्यात नेहमी घुमत राहतो, फिरायचा, आणि आपला प्रजा सुखी आहे, समाधानी आहे, कशी आहे ते आढावा घेतला. आपल्या राजाच्या अधिकाराचं, कर्माचं सिंहावलोकन करायचं. फेरफटका मारता मारता एक शेतकरी त्याला दिसला. भर उन्हात तो अपार कष्ट करत होता आणि या धरती मातेची जी ओटी, जी कूस असत, ती हिरवीगार करण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे आपलं धान्य करत होता. तो राजा त्याच्याकडे दुरून पाहत होता की हा काय काय करतो, किती वेळ करतो. तो सकाळी त्या शेतात गेला तर अविरत अथक अविश्रांत मेहनत करत होता. त्याला एक दिवस पाहिलं राजानं की हा फार कष्ट करतो. आला आणि त्याला सांगितलं की मी तुझ्यावर फार खुश झालो. मी दरवेळेस फेरफटका मारतो, तुला पाहतो, आणि तू अथक आणि स्वतःच्या कामात रममान होऊन काम करतो. तू चांगला शेतकरी आहे, मी आनंद तुझ्यावर. त्याला तो थोड्याशा बक्षीस देतो आणि सांगतो की उद्या तू दरबारात ये, म्हणजे मी तुला यापेक्षा चांगलं बक्षीस देतो. शेतकरी गरीब होता बिचारा, आता काहीतरी मिळणार या अपेक्षेने जाणार होता, पण तो राजा त्याची परत परीक्षा घेणार होता. दरबार भरलेला होता. शेतकरी आला, त्यानं दरबार भरलेला पाहिला. एका साईडला उभा राहिला. भरलेला दरबार दम्मा रिकामा झाला. त्याला वाटलं आता आपलं काही खरं नाही, तरी तो संयमानं तिथंच उभा राहिला आणि वाटलं आता लईच वेळ झाला, आता काय करू. पण शेवटपर्यंत थांबलं. सगळं झालं आणि त्या राजानं जाणीवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष केलं. हो, किती वेळ संयम ठेवतो. ते झालं. दरबार सगळा पांगला आणि राजा जायला निघाला. तरी तो शेतकरी विनम्रतेनं उभाच होता. त्यानं आपला भाव बदलला नाही की राजाला आवाज देऊन मी केव्हाचा थांबलो, आकडत आलो, असा हे नव्हता. मग राजाने त्याला बोलवलं आणि सांगितलं की तू केव्हाचा आम्ही तुझ्या ऑब्झर्वेशन करतो आहे की तू लई गर्दी आहे, राजाचं आपल्याकडं लक्ष नाही, राजानं बोललं आणि आपण मागच्या मागं जाऊ शकलो असतो, तू का गेला नाही. तो शेतकरी म्हणाला की महाराज, कोणताही शेतकरी जेव्हा ह्या धरणी मातेच्या पोटात एक बीज पेरतो तर ते उगवण्यासाठी त्याला जेवढा संयम राखावा लागतो, तेवढा संयम ह्या धरती मातेनं मला दिलेला आहे. राहिला प्रश्न, मी का नाही गेलो. मी जर समजा माझ्या कष्टाची कमाई, अपार मेहनतीची कमाई साठी एवढं थांबू शकतो, तर तुम्ही मला बक्षीस देणार आहात आणि तुमचा राजाश्रय मला मिळणार आहे. मी माझ्या कर्मानं, कर्तव्यानं एकनिष्ठ आहे. शेवटी तुम्ही माझे पालक आहात, मायबाप आहात. तुमच्याही आज्ञाचं पालन न करणं हे अपेक्षित नाही. त्याच्यामुळं तुम्ही तुमच्या कामात रममान होता आणि त्यावेळेस मी तुम्हाला दुर्लक्ष माझ्याकडं जाणं हे अपेक्षित नव्हतं. कारण तुम्ही प्रजेचे पालक आहात, प्रजापालक आहात. त्या शेतकऱ्याचं बोलणं त्या राजाला आवडलं आणि त्यानं त्याला परत बक्षीस दिलं. मित्रांनो, गोष्ट छोटी आहे आणि यातला बोध फार मोठा आहे. आपण कोणतंही काम करतो तर लगेच रिझल्ट मिळत नसतो. पेरलं म्हणजे उगवणं ही
निसर्गाची श्रंखला आहे. वेळेत पेरणं, वेळेत उगवणं. पण आताताईपणा कुठं चालत नसतो जीवनामध्ये. त्याच्यामुळं आपण जे काम करू, जसं करू, मनानं करू, मनापासून करू, हा निसर्ग बी आपल्याला भरभरून देणार, 100% देणार. अशाच नवनवीन कथा, कविता आणि मोटिवेशनल व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या श्रावण सर @मंताक्या007 या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि श्रावण सर _मंताक्या007 या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. धन्यवाद.